नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी नांदुरा नगरपरिषदेत कृतज्ञतेचा सोहळा. अशोकराव देशमुख व संजय सावदेकर यांचा गौरव. नांदुरा नगरपरिषदेत दीर्घकाळ प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. मंगलाताई सुधीरभाऊ मुरेकर, नगर उपाध्यक्ष सौ. माधुरीताई प्रमोद खोंड, नांदुरा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद दारोकार, मुख्य प्रशासक श्री गणेश मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नगरपरिषद कर्मचारी श्री अशोकराव देशमुख व श्री संजय सावदेकर हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कार्य, सेवाभाव व जबाबदारीचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. यावेळी नगराध्यक्ष सौ. मंगलाताई मुरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की नगरपरिषदेच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून श्री देशमुख व श्री सावदेकर यांनी आपल्या सेवेतून नांदुरा शहरासाठी मोलाचे कार्य केले आहे. नगर उपाध्यक्ष सौ. माधुरीताई खोंड यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व आनंदी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री निलेश सोनवणे यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवाभाव, कृतज्ञता व सन्मानाचे दर्शन घडवणारा हा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात व समाधानकारक वातावरणात संपन्न झाला. आणि ज्यांची आज सेवानिवृत्त आपण कार्यक्रम ठेवलाय असे दोन्ही सहकारी यांना माझा नमस्कार. खरं तर सेवानिवृत्ती म्हणजे आज एक दुःखाचाही क्षण आहे आणि सुखाचा पण आहे. त्या सुखाचा याच्यासाठी आहे की आज कमीत कमी ते त्यांच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी आणि ते काही जे छंद असतील ते जोपासण्याचा त्यांना आता संधी मिळेल, त्यांना वेळ मिळेल त्या गोष्टीसाठी. कारण की इतके वर्ष त्यांनी नगरपालिकेला अर्पण केली असे म्हणायला हरकत नाही. भरपूर सेवा केली, अमूल्य त्यांचं सहकार्य मिळालं. आणि तसेच आता जे नवीन कर्मचारी आलेले आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सहकार्य कराल यात काही शंका नाही. त्यांना तुमचं सहकार्य लाभेलच, तर त्याबद्दल ठीक आहे. आणि आता थोडंसं तुमच्या आरोग्याची पण तुम्ही आता काळजी घ्यावी आणि भरपूर सेवा दिली. तुम्ही लायब्ररीला शिस्त लावली, नागरिकांना, विद्यार्थ्यांना तुमची सेवा मिळाली त्याबद्दल. आणि खरंच म्हणजे सेवानिवृत्त नाही झाले तुम्ही अजून, फक्त मनापासून तुम्ही इकडेच आहात. शरीराने जरी तुम्ही झाले तरी मनापासून तुम्ही इकडेच आहात. तसेच तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छा देते आणि तुम्ही जी अमूल्य सेवा दिली नगरपालिकेला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. श्री अशोकराव देशमुख आणि श्री संजय सावदेकर अखंड सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित माननीय अध्यक्षा, तसेच उपाध्यक्षा, तसेच माननीय मुख्याधिकारी, तसेच आपले सर्व अधिकारी व कर्मचारी, आपण जो संघर्ष केलेला असतो त्या संघर्षाची एक पावती म्हणून हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असा मी म्हणेन. कारण आपण केलेली सेवा हीच या निरोप समारंभाची एक पावती असते. आपण काम ज्या संस्थेमध्ये काम केलं, त्या संस्थेमध्ये कसे वागलो, त्या संस्थेला आपली सेवा कशी दिली, हेच या सेवानिवृत्तीतून आपल्याला संबोधल्या जातं.
मी या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द वापड